नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की काव्या ही घरच्या सगळ्यांना खरं सांगून टाकणार आहे आणि त्यानंतर आता घरामध्ये खूप मोठा तमाशा होणार आहे। त्याचबरोबर आता जीवाचा या सगळ्यानंतर एक मोठा ॲक्सिडेंट होणार आहे आणि त्यामुळे काव्याला जीवाची खूप काळजी वाटत असते, पण तरीसुद्धा आता नंदिनी ही जीवाची खूप काळजी घेत असते, त्याच्याशी प्रेमाने वागत असते आणि त्यामुळे आता जीवा काव्याला विसरून, मागचं सगळं जुनं विसरून नंदिनीबरोबर नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे। त्याबरोबर आता इकडे काव्याला मात्र हे सगळं बघून भरपूर त्रास होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला, म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांचे अपडेट जाणून घ्यायला। पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक आठवणीने करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे पटापट मिळत जाईल। तसंच लाईक यासाठी करा जेणेकरून तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला पुढे आणखीन जास्त काम करण्यासाठी मोटिवेशन मिळत असतं। मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आत्ताच्या भागाला। तर आतापर्यंत आपण असं पाहिलं आहे की अनिशा म्हणजेच काव्याची बेस्ट फ्रेंड ही घरी आली होती आणि अनिशाने काव्याला सांगितलं आहे की तू घरातल्या सगळ्यांना खरं सांगून टाक, घरातल्यांना तू पुरावे दाखव तुमच्या दोघांच्या एकत्र असण्याचे, तुमच्या दोघांच्या प्रेमाचे। तसेही जीवाने तुला खूप सारे गिफ्ट दिले होते। आता काव्यसुद्धा या गोष्टीचा विचार करते की खरोखर मी माझ्या घरी जो डब्बा ठेवलेला आहे त्यामध्ये जीवाने दिलेले सगळे गिफ्ट्स वगैरे आहेत, त्यामध्ये आमचे फोटोजसुद्धा आहेत जे मी घरच्यांना दाखवू शकते। तर दुसरीकडे आता नंदिनीला घरी सोडून जीवा हा एका सुनसंग रस्त्याच्या ठिकाणी गेलेला असतो आणि तो आता विचार करत असतो की मी काय करू। काव्याने जर घरी कोणाला काही सांगितलं तर दुसरीकडे नंदिनी ही घरी आलेली असते आणि आता तिच्या डोक्यात काव्याचे विचार सुरू असतात की काव्या अजूनही या सगळ्यातून बाहेर आलेली नाही आहे, बिचारी लवकरात लवकर बाहेर येऊन जितकी नवीन आयुष्याला सुरुवात करेल तितकं तिच्यासाठी चांगलं असेल। तर आता संध्याकाळ झालेली असते, सगळेजण जेवायला एकत्र बसलेले असतात। मालिनी नंदिनीला विचारत असते, नंदिनी जीवा आला का गं? त्यावर नंदिनी सांगते, नाही आई, अजून तरी ते आलेले नाही आहेत। त्यावर मालिनी विचारते, काही कॉल वगैरे तरी केला होता का त्याने तुला? त्यावर नंदिनी सांगते, नाही हो आई, काही फोन वगैरे सुद्धा नाही केलेला, मी सुद्धा त्यांचीच वाट बघते। त्यावर मालिनी म्हणते, अगं जीवाचं हे नेहमीचंच आहे, तो मित्रांबरोबर एकदा बाहेर गेला की तो तिकडचाच होऊन जातो, जाऊ देत सोड, तू सुद्धा आमच्याबरोबर जेवायला बस, जीवा नंतर येईल उशिरा। त्यावर नंदिनी म्हणते, नाही आई नको, मी ते आले की मग त्यांच्याबरोबरच एकत्र जेवेन, तुम्ही सगळे जेवून घ्या। आता नंदिनीला टेन्शन आलेलं असतं, कदाचित जीवा जर त्या दिवशी सारखा दारू पिऊन आला तर मग मात्र मालिनीला जीवाला बघून वाईट वाटेल। मग नंदिनी मालिनीला सांगते, आई तुम्ही जा ना आणि झोपून घ्या, मी थांबते, ते आले की आम्ही एकत्र जेवू। मग मालिनी नंदिनीला म्हणते, अगं कशाला, थांबते मी। त्यावर नंदिनी सांगते, नाही नको तुम्ही जा। मग मालिनी तिकडनं झोपण्यासाठी निघून गेलेली असते। तर आता जीवा हा रात्री 11:30-12च्या दरम्यान घरी आलेला असतो आणि घरातले सगळेजण झोपलेत याचा त्याला अंदाज आलेला असतो। नंदिनी सुद्धा जागी असेल असं त्याला वाटलेलं नव्हतं, पण नंदिनी समोर येऊन जीवाला म्हणते, किती उशीर, कधीपासून तुमची वाट बघत होते, बरं जा तुम्ही हातपाय धुवा, फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी पटकन गरम गरम जेवण घेऊन येते। त्यावर जीवा नंदिनीला सांगतो की मी जेवून आलोय बाहेरून, मित्रांबरोबर गेलो होतो म्हणून मला उशीर लागला। त्यावर नंदिनी ही जीवाला म्हणत असते, थोडं खाल्लं असतं तर बरं झालं असतं, म्हणजे रात्रीचं घरचं जेवण जेवावं, असं घरात उपाशी पोटी झोपू नये असं म्हणतात, आणि त्याशिवाय मी सुद्धा तुमच्यासाठी जेवायचे थांबले होते। त्यावर जीवा म्हणत असतो, ठीक आहे थोडंसं खाईन मी, पण एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा माझ्यासाठी जेवायची थांबत जाऊ नकोस, मी एखाद्या वेळेस मित्रांबरोबर बाहेर गेलो की लवकर परत येत नाही, आज नशीब परत आलो म्हणून लवकर, मी रात्री उशिरा बाहेरून घरी येतो किंवा कधी कधी तर रात्रभर घरीच येत नाही, मित्रांबरोबर बाहेरच राहतो। त्यावर नंदिनी म्हणते, ठीक आहे तुम्ही फ्रेश होऊन या, आपण या विषयावर नंतर बोलू। त्यानंतर आता जीवा हा फ्रेश वगैरे होतो आणि जेवायला डायनिंग टेबलवरती येऊन बसतो। आता जीवा जेवायला तर आलेला असतो, पण त्याच्या डोक्यात मात्र काव्याचीच भीती असते। त्याला वाटत असतं की जर काव्याने घरातल्यांना खरं सांगितलं तर काय होईल, आणि त्याला माहिती असतं की अनिशा ही खूपच शॉर्ट टेम्परर मुलगी आहे, ती ताबडतोब डिसिजन घे, ताबडतोब सगळ्यांना खरं सांग असं सगळं काव्याला सांगेल, तिला भडकवेल।
तर आता नंदिनी जीवाला विचारते, काय झालं, तुम्ही कसला विचार करताय का, तुमच्या डोक्यात काही दुसरं सुरू आहे का? त्यावर जीवा सांगतो, नाही तसं काही नाही आहे, बरं माझं जेवण आवरलंय, तू तुझं जेव निवांत, तू म्हणालीस म्हणून मी एवढं तरी खाल्लंय. एवढं बोलून आता जीवा नंदिनीला गुड नाईट विश करतो आणि जाऊन खोलीमध्ये सरळ झोपून घेतो. आता मात्र इकडे नंदिनीला काही कळत नसतं की जीवाचं हे सगळं नेमकं काय सुरू आहे, जीवा हा असा विचित्र का वागतोय. पण तरीसुद्धा आता नंदिनी विचार करते, कदाचित मित्रांबरोबर गेले असतील, तिकडे दमछाक झाली असेल, काहीतरी कामाकरता वगैरे गेले असतील. असो, मग नंदिनीसुद्धा जेवते आणि जाऊन झोपून घेते. त्यानंतर आता जीवा हा झोपलेला असतानासुद्धा त्याच्या डोक्यात तेच सगळं दिवसभर चालू असल्या कारणामुळे रात्री स्वप्नातसुद्धा त्याला तेच चित्र दिसायला लागतं. आता जीवाला स्वप्न पडत असतं, ज्यामध्ये काव्या ही मालिनी आणि विक्रमकडे, त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांकडे एकत्र बसलेली असते आणि सगळ्यांनाच सांगत असते की जीवाने मला फसवलं आहे, त्याने नंदिनी ताईलासुद्धा फसवलं आणि घरात तुम्हा सगळ्यांशी तो खोटं बोलतोय. जीवा आणि मी, आम्ही दोघंजणं एकमेकावरती खूप प्रेम करायचो. आम्ही नंदिनी ताईचं आणि पार्थचं लग्न ठरण्यापासून एकमेकाला ओळखतोय, किंबहुना त्याच्या आधीपासूनच ओळखतोय. आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. आमच्या ग्रुपमध्ये आमची लव्ह स्टोरी ही ड्रीम लव्ह स्टोरी म्हणून सगळेजण बघायचे. सगळ्यांना वाटायचं की आम्ही दोघं एकमेकाबरोबर लग्न करू वगैरे वगैरे. त्यानंतर आता विक्रमला हे सगळं ऐकून खूप राग येतो आणि मग विक्रम हा जीवाच्या एक खणखणवून मुस्कटात लगावून देतो. त्याबरोबर आता जीवा हा त्याच्याकडे बघतच असतो. तो त्याला काही बोलणार इतक्यात समोरून पार्थ येतो आणि पार्थसुद्धा जीवाला वळवतो आणि एक मुस्कटात ठेवून देत म्हणतो, जर तुझं काव्यावरती प्रेम होतं तर तुला ही गोष्ट आधीच सांगता नाही आली का? त्याचबरोबर आता विक्रमसुद्धा म्हणत असतो, फसवणूक केली आहेस तू आम्हा सगळ्यांची. अरे 2-2 मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करताना काहीच नाही वाटलं तुला? तर आता नंदिनी पार्थ जीवाच्या पुढे येते आणि रडत रडत त्याला म्हणत असते, मला खूप अभिमान वाटला होता तुमचा की मला एवढा चांगला नवरा मिळाला, जो मला कधीच कोणासमोरच मान खाली घालू देणार नाही. पण खरंच आज मला तुम्हाला माझा नवरा म्हणण्याची सुद्धा लाज वाटते. जीवा, शी, का वागलात तुम्ही माझ्याबरोबर असं? का फसवणूक केली माझी? का लग्न केलं माझ्याबरोबर वगैरे. आता नंदिनी जीवाला प्रश्न विचारायला लागते. ती रडत असते खूप जोराने. आता मात्र जीवा हा घाबरतो आणि पटकन डचकून उठतो. त्याबरोबर जीवा असा पटकन उठल्यामुळे नंदिनीसुद्धा उठते, कारण ती जागसुद्धा झोपलेली असते. त्यावर नंदिनी आता पटकन जीवाला विचारते, काय झालं, तुम्ही असे पटकन का उठलात? नंदिनी पटकन लाईट चालू करते. त्याबरोबर जीवा म्हणतो, नाही काही नाही, सहजच उठलो मी. त्यावर नंदिनी म्हणते, अहो सहज कसे, किती जोरात उठलात तुम्ही, घाम वगैरे फुटलाय तुम्हाला, काही वाईट स्वप्न वगैरे पाहिलंय का तुम्ही? बरं ते सगळं सोडा, हे घ्या पाणी प्या. आणि मग नंदिनी जीवाला पाणी वगैरे देते आणि आता शांतपणे झोपून जा असं सांगते. त्यानंतर आता जीवा तू सुद्धा झोप असं म्हणून झोपून घेतो. सकाळी लवकर उठून कोणीही न उठायच्या अगोदर तो घराच्या बाहेर पडतो. आता मात्र जीवा एकटाच घराबाहेर आलेला असतो आणि त्याने घरात कोणाला काही सांगितलेलंही नसतं की तो कुठे चाललाय, काय चाललाय. आता खरं तर जीवालाच माहीत नसतं तो नेमका कुठे चाललाय, काय करायला चाललाय. रस्त्याने जात असताना सुद्धा त्याच्या डोक्यात तेच सगळे विचार सुरू असतात की काव्याने घरी काही सांगितलं तर काय होईल. मी त्या दिवशी तिला सांगितलं तर खरं की तू घरी सगळ्यांना खरं सांगून टाकलंस तरी मला काही फरक पडणार नाही, पण जर तिने खरंच घरच्या सगळ्यांना सांगितलं तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होईल. अगोदरच घरात वातावरण ठीक नाही आहे, पार्थदादाची मनस्थितीही चांगली नाही आहे. काव्याने या सगळ्या गोष्टींचा लक्षात विचार घेतला पाहिजे, पण काव्या विचार वगैरे करत थोडीच बसते. तिला एखादी गोष्ट आवडली नाही तर ती ताबडतोब सांगून मोकळी होते, पण त्या मूर्ख मुलीच्या हेच लक्षात येत नाही की जर आपल्या ह्या अशा वागण्यामुळे कोणाला त्रास झाला तर आपण काय करायचं. देवा काव्याला बुद्धी दे आणि काव्याने घरात कोणाशी काहीच नको बोलू देव असं मागणं तो करत असतो. इतक्यात चुकून त्याच्या गाडीवरचा ताबा सुटतो आणि त्याचा खूप मोठा ॲक्सिडेंट होतो. रक्तस्राव जोरात होत असतो. मग आजूबाजूचे लोक हे तिकडे जमा होतात आणि घरी पार्थला कॉल करून सांगितलं जातं की इथे जीवा म्हणून एका मुलाचा ॲक्सिडेंट झालेला आहे. त्याबरोबर पार्थ म्हणतो की तो माझा धाकटा भाऊ आहे, तुम्ही त्याला ताबडतोब दवाखान्यात घेऊन जा जवळच्या, मी तिथे पोहोचतोय. त्याबरोबर आता पार्थ हॉस्पिटलमध्ये पोहोचलेला असतो. पार्थबरोबर नंदिनी, काव्या, मालिनी, रम्या, वसुहत्या सगळेच जण असतात. तर काव्याला मात्र आता जीवाची खूप जास्त काळजी वाटत असते. तिला टेन्शन आलेलं असतं की जीवाला काय होईल.
तो व्यवस्थित तर असेल ना. त्याबरोबर आता इकडे काव्य विचार करते, पण ॲक्सिडेंट मुळात झालाच कसा? एवढा कोणत्या तंद्रीत हा गाडी चालवत होता? आजपर्यंत मला घेऊन हा एवढ्या वेळा बाहेर लाँग ड्राईव्ह वगैरे वरती गेला. आजपर्यंत कधीच आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला नव्हता. 2 व्हीलर 4 व्हीलर सगळं चालवतो जीवा, मग आज त्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट कसा काय झाला? तर दुसरीकडे आता वसुहत्या आणि रम्या ह्या हॉस्पिटलमध्ये बोलत असतात. वसुहत्या म्हणत असते, रम्या तू एक गोष्ट नोटीस केलीस का? त्यावर रम्या म्हणत असते, काय? ती नंदिनी ढसाढसा रडत बसते, तिला रडण्याशिवाय दुसरं येतंय काय आई? त्याबरोबर वसुहत्या म्हणते, ते नाही गं, दुसरं काही. त्याबरोबर रम्या म्हणायला लागते, तू आणि मी आपण सेम गोष्ट नोटीस केली आहे का? त्यावर वसुहत्या विचारते, तू काय नोटीस केलंस? त्यावर रम्या सांगत असते की नंदिनीपेक्षा जास्त जीवाला बरं नाही आहे, त्याचा ॲक्सिडेंट झाला, या गोष्टीचा त्रास काव्याला होतोय. ती जास्त कांगावा करते, रडतीये, ओरडतीये. ती स्वतःला होणारा त्रास हा सगळ्यांपासून लपवण्याचा प्रयत्न करते, पण तरीसुद्धा ती ते सगळं लपवू शकत नाही आहे. त्यावर लगेचच वसुहत्या म्हणते, हो बरोबर, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की जीवाला लागल्यामुळे ह्या काव्याला एवढा त्रास का होतोय? तिचा काय संबंध या सगळ्याशी? कदाचित हिचा खूप गहिरा संबंध असू शकतो जीवाबरोबर. आता या दोघांचा संबंध तरी काय आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे रम्या. त्यावर रम्या म्हणते, हो आपण हे सगळं शोधून काढूच, पण आई या सगळ्यासाठी मार्ग काय? आपण हे सगळं कसं शोधायचं? त्याबरोबर वसुहत्या म्हणते, अनिशाचा पत्ता कसाही मिळव, नंबर मिळव, तिच्याशी कॉन्टॅक्ट कर. तर दुसरीकडे आता जीवाला शुद्ध आलेली असते आणि हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच बरं वाटतं, तर स्पेशली काव्याला तर जरा जास्तच सुख वाटलेलं असतं. आता काव्याला जीवाबरोबर बोलायचं असतं, पण आता सगळे घरातले सदस्य जीवाजवळ असल्या कारणामुळे काव्याला जीवाजवळ जाऊन व्यवस्थित बोलता येत नसतं. मग काव्या ही जीवाच्या मोबाईलवरती मेसेजेस करत असते, जीवा आता तुला व्यवस्थित वाटतंय ना? तू ठीक आहेस ना? एवढा मोठा ॲक्सिडेंट कसा काय झाला? अरे काहीतरी बोल ना. पण जीवा मात्र काव्याला काहीच रिप्लाय देत नसतो. इवन तो काव्याचं मेसेज सीनसुद्धा करत नसतो. ऑनलाईन असूनसुद्धा तो काव्याला रिप्लाय करत नसतो. ही गोष्ट बघून काव्याला खूप राग येत असतो जीवाचा, पण तरीसुद्धा ती विचार करत असते की अरे फक्त स्वतःच्याच तब्येतीची चौकशी करते ना तुझ्या, तेवढी तरी उत्तरं देत जा ना. त्यानंतर आता जीवाला घरी आणलेलं असतं. आता नंदिनी ही जीवाची खूप काळजी घेत असते आणि मालिनीसुद्धा तिला मदत करत असते. नंदिनी ही मालिनीला सांगत असते की आई तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी व्यवस्थित सगळी काळजी घेईन जीवाची. त्यानंतर आता जीवाच्या फोनवरती सतत काव्या फोन करत असते आणि जीवा हा नंदिनी समोर असल्या कारणामुळे, त्याचबरोबर त्याला काव्याशी बोलायचं नसल्यामुळे फोन कट करत असतो. तर आता 6-7 फोन येऊन गेल्यानंतर नंदिनी ही जीवाला विचारायला लागते, जीवा कोणाचे एवढे फोन येत आहेत तुमच्या फोनवरती? त्यावर जीवा थोडासा घाबरतो, गोंधळतो आणि मग तो नंदिनीला सांगायला लागतो, ते मित्रांचे फोन येत आहेत माझ्या फोनवरती. ॲक्च्युली काय आहे ना, आम्ही ट्रिपला जाणार होतो, ट्रिप प्लॅन करत होतो धबधब्यावर जाण्यासाठी, पण आता माझा अपघात झाला आहे, त्यामुळे मला जाणं तर शक्य नाही आहे, म्हणून मी त्यांचे फोन घेत नाही आहे. जबरदस्ती करतायत फार. त्यावर नंदिनी म्हणते, अहो पण तुम्हाला बरं नाही आहे, ही गोष्ट सांगा तुम्ही त्यांना. असे फोन न घेणं म्हणजे त्यांनासुद्धा टेन्शन येण्यासारखी गोष्ट आहे ना, म्हणून म्हणत होते. त्याबरोबर लगेचच आता जीवा हा नंदिनीकडे बघतो, तर नंदिनी म्हणत असते, अहो घ्या ना फोन आणि सांगा तुम्ही त्यांना. त्याबरोबर लगेच जीवा म्हणतो, नाही नको, जर मी त्यांना फोन घेतला आणि सांगितलं की माझी तब्येत बरी नाही आहे म्हणून मी येत नाही आहे, तर त्यांनासुद्धा काळजी वाटेल आणि मग एक एक करून सगळेच जण मला इथे घरी भेटायला येतील आणि उगाचच्या उगाच तुम्हालासुद्धा सगळ्यांना त्रास होईल आणि माझीसुद्धा तब्येत बरी नाही आहे, मलासुद्धा फारशी कोणाला भेटण्याची इच्छा नाही आहे, म्हणून फोन घेत नाही आहे. एकदा का माझी तब्येत बरी झाली की मग मी स्वतःहूनच फोन करून त्या सगळ्यांना सांगून टाकेन की मला बरं नव्हतं म्हणून मी कोणाचे फोन घेऊ शकलो नाही. बरं नंदिनी ऐक ना, मला ना भूक लागली आहे, काहीतरी खायला घेऊन येशील? आता नंदिनी म्हणते, हो ठीक आहे, लगेच काहीतरी खायला घेऊन येते तुमच्यासाठी. आणि नंदिनी ही आता जीवाला खायला आणायला गेलेली असते. खरं तर आता जीवाला काही भूक वगैरे लागलेली नसते, त्याने मुद्दामूनच नंदिनीला असं सांगितलेलं असतं जेणेकरून नंदिनी थोडा वेळ तिकडनं बाजूला जावी आणि सगळे प्रश्न वगैरे बंद व्हावे. आता मात्र
समोर तोंडाने विचारणारे प्रश्न तर बंद झालेले असतात, पण जीवाच्या मनातले प्रश्न काही अजून संपलेले नसतात. त्याला कळत नसतं की काव्याला कसं समजवायचं आणि कसं तिला घरच्यांना सत्य सांगण्यापासून अडवायचं. आता इतक्यात त्या ठिकाणी नंदिनी आलेली असते. आता नंदिनीने जीवासाठी रव्याची पेज बनवून आणलेली असते. ती जीवाला सांगत असते, हे घ्या, तुमच्यासाठी छान गरम गरम टेस्टी माझी आई बनवते तशी रव्याची पेज बनवून आणली आहे मी. आम्ही आजारी पडायचो ना, तेव्हा आई अशीच रव्याची गोड पेज बनवायची. डॉक्टरने तुम्हाला हलकं काहीतरी खायला सांगितलं आहे म्हणून पेज आणली आहे. त्यावर जीवा म्हणतो, नाही काहीच हरकत नाही, ठीक आहे. आणि मग लगेचच आता जीवा पेज खायला हातामध्ये घेतो. पेज खरंच खूप टेस्टी असते. त्यामुळे जीवा हा नंदिनीला सांगत असतो, छान बनवली आहेस. त्यावर नंदिनी म्हणते, आवडली ना तुम्हाला, मग मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा बनवेन. त्यानंतर आता पेज पिऊन झाल्यावर जीवा म्हणतो, नंदिनी आता मी थोडा वेळ पडतो. नंदिनी म्हणते, तुमच्या मेडिसिन्सचा टाईम तसाही झाला आहे, गोळ्या घ्या आणि मग झोपा. त्यावर जीवा ठीक आहे म्हणतो, गोळ्या घेतो आणि अंग टाकतोच. इतक्यात त्या ठिकाणी काव्या आलेली असते. आता काव्या ही जीवाला अंग टाकलेलं बघते, तर जीवा हा नंदिनी ही समोर असल्या कारणामुळे थोडासा घाबरतो. त्याला वाटतं आता जर काव्या काही बडबडली तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो. तर आता काव्यासुद्धा समोर नंदिनीला बघते आणि मग ती स्वतःच्या तोंडातले शब्द तोंडातच ठेवते. तर नंदिनी काव्याला विचारते, काय ग काव्या, तू आज इकडे कशी वाट चुकलीस? त्यावर काव्या म्हणत असते, अगं ते जीवाला डिस्चार्ज दिल्यानंतर माझी भेटच झाली नाही ना, म्हणून म्हटलं की जाऊन भेटून यावं, चौकशी करावी थोडी तब्येतीची. त्यावर लगेच नंदिनी म्हणते, हो बरं झालं आलीस तू, ये ना बस. आत्ताच त्यांनी मेडिसिन्स खाल्ल्यात, रव्याची पेज खाल्ले आणि आरामच करतायत. बोलत बस थोडा वेळ त्यांच्याशी, तुलाही बरं वाटेल त्यांनाही बरं वाटेल. त्यावर आता काव्या म्हणते, हो चालेल. आणि मग ती जीवाला विचारायला लागते की काय मग ॲक्सिडेंट कसा झाला तुझ्या गाडीचा, तू तर गाडी व्यवस्थित चालवत असशील. त्यावर लगेच आता जीवा सांगत असतो, ते चुकून गाडीवरचा ताबा सुटला आणि म्हणूनच मी स्वतःहून झाडाला गाडी ठोकली, पण जरा गाडी जोरात ठोकली त्यामुळे ॲक्सिडेंट झाला. त्याबरोबर लगेचच आता काव्या म्हणत असते, नक्की ताबा सुटला म्हणूनच झालं ना असं? त्यावर जीवा म्हणतो, हो मग. त्यावर काव्या म्हणते, नाही म्हणजे काय आहे ना, लक्ष कुठेतरी वेगळीकडे असेल आणि काम कुठलं तरी वेगळं करत असू ना तर असं होतं. म्हणजे आमची आई सांगते की डोक्यात जर काही वेगळा विचार सुरू असेल आणि हातात आपण एखादं काम करत असू ना तर त्याच्यामध्ये गडबड होते. तुझ्या डोक्यात होता का कसला विचार? त्याबरोबर लगेचच जीवा नंदिनीकडे बघतो आणि म्हणतो, माझ्या डोक्यात कसला विचार असणार आहे, काहीच विचार वगैरे नव्हता. ट्रिपला मित्रांबरोबर जायचं आहे त्याचाच विचार सुरू होता, बस बाकी काही नाही, पण त्याच्यामुळे काही नाही झालेलं. त्यानंतर आता जीवा म्हणतो, नंदिनी मला जरा ना झोपायचं आहे, गोळ्या खाल्ल्यात तर ग्लानी येते डोळ्यावर. त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणते, हो हो ठीक आहे झोपा तुम्ही. आणि मग जीवाच्या अंगावरती नंदिनी पांघरून वगैरे देते आणि जीवा झोपून जातो. आता मी बोलत असताना सुद्धा याने मला मुद्दाम इग्नोर केलं असं म्हणून काव्याला खूप राग आलेला असतो. मग काव्या ही रागारागात खोलीतून निघत म्हणत असते, तसंही मला पण खूप कामं आहेत, मला सुद्धा जायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आणि मग काव्या ही तिकडनं निघून जाते. नंदिनी विचार करायला लागते, अरे ही काव्या अशी का बडबडून निघून गेली, जाऊ देत मी नंतर बोलते तिच्याशी. त्यावर जीवा म्हणतो, अगं ते अभ्यासाचं टेन्शन असेल तिला, एक्झाम जवळ येते ना तिची, बस बाकी काही नाही, म्हणूनच तू फार विचार करू नकोस. नंदिनी म्हणते, हो बरोबर आहे तुमचं, कदाचित तसंच झालं असेल. त्यानंतर हा व्हिडिओ आता इथेच संपतो. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, खरोखर काव्या घरातल्या सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकेल का? आणि ज्यावेळेस घरातल्या सगळ्यांना जीवाच्या आणि काव्याच्या नात्याबद्दल समजेल त्यावेळेस सगळे कसे रिॲक्ट होतील? रम्या आणि वसू आत्याला तर आनंद होणार आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहेच, पण बाकीच्या घरातल्या सगळ्यांवरती काय परिस्थिती ओढवेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांबरोबर तसेच कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओचा आनंद घेता येईल. धन्यवाद.